हॅलो गाईज, वेलकम यू ऑल इन मास्टर सायन्स अकॅडमी. आज मी घेणार आहे तुमचा 10वीचा सेकंड पार्टचा सेकंड चॅप्टर जो आहे लाईफ प्रोसेसेस इन अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 1. आता आपली जी बॉडी आहे, आपल्या बॉडीमध्ये डिफरंट फंक्शन्स परफॉर्म होतात किंवा डिफरंट लाईफ प्रोसेसेस चालू असतात. तर ते जे लाईफ प्रोसेसेस कोणकोणते आहे तेच आपण या पार्टमध्ये पाहणार आहोत. ठीक आहे. द फर्स्ट पॉइंट आहे बॉडी स्ट्रक्चर. तर आपली जी बॉडी आहे ती कशाची बनली आहे, त्याचं लहान युनिट कोणतं आहे, तर ते लहान युनिट कोणतं आहे, सेल आहे. म्हटलं द पासेज स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ अ बॉडी इज कॉल्ड सेल्स. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये जे डिफरंट फंक्शन्स होतात ते परफॉर्म करण्याचं काम कोणाचं असतं, सेल्सचं असतं. हे तुम्ही 6वी 7वीला शिकलात बा. सेल्स असते, ठीक आहे, ही सेल्स असते. सेल्स मध्ये काय असतं, न्यूक्लियस असतं. तर डिफरंट फंक्शन जे परफॉर्म होतात ते कोण परफॉर्म करतं, सेल्स परफॉर्म करतं. आणि त्या फंक्शन्सला कंट्रोल करण्याचं काम कोण असतं, न्यूक्लियसचं असतं. ठीक आहे. त्याच्यानंतर खूपच सारे सेल्स एकत्र येतात. त्याच्यानंतर काय बनतो, तो टिश्यू बनतो. टिश्यू एकत्र आल्याच्या नंतर काय होतं, ऑर्गन्स बनत असतात, अवयव बनतो आपला. त्यानंतर खूपच सारे अवयव ऑर्गन एकत्र आले काय बनते, एक संस्था बनते, ऑर्गन सिस्टीम बनते. आणि त्याच्यानंतर मग हे ऑर्गन सिस्टीम्स एकत्र येऊन काय बनत असते, एक ऑर्गॅनिझम. त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं काय बनते, बॉडी स्ट्रक्चर. म्हणजे आपली बॉडीमध्ये खूप सारे सेल्स प्रेझेंट असतात. ऑर्गन सिस्टीम सुद्धा तुम्हाला माहित असेल का, वेगवेगळ्या अवयव संस्था आहेत, ऑर्गन सिस्टीम आहे. जसं की डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे, त्याच्यानंतर काय आहे, एक्सक्रिटरी सिस्टीम आहे, रेस्पिरेशनची सिस्टीम आहे, सर्क्युलेटरी सिस्टीम आहे. ते आपण पुढे पाहणार आहोत. तर नेक्स्ट काय, डिफरंट लाईफ प्रोसेस. आपल्या बॉडीमध्ये वेगवेगळे कोणकोणते लाईफ प्रोसेस असतात. तर पहिलं पहा, लाईफ प्रोसेस म्हणजे काय काय काम चालतं आपल्या बॉडी. आता आपण अन्न घेतो, फूड घेतो की नाही, तर ती प्रोसेस म्हणजे काय असते, न्यूट्रिशनची प्रोसेस असते. म्हणजेच काय, टेकिंग अ फूड अँड यूज इट फॉर द डिफरंट पर्पज ऑर डिफरंट फंक्शन. म्हणजे अन्न घेणे आणि त्या अन्नाचा आपल्या बॉडीमध्ये जे काही लिव्हिंग लाईफ प्रोसेस होतात त्याच्यासाठी काय करणं, त्याचा यूज करणं, याला म्हटलं जातं न्यूट्रिशन म्हटलं जातं. त्यानंतर आहे डायजेशन. म्हणजे आपण जे अन्न घेतो ते काय होणं, डायजेस्ट होणं किंवा ते रक्तामध्ये मिक्स होणं, न्यूट्रिएंट्स त्याचे ऍब्झॉर्ब केलं जाणं, या प्रोसेसला काय म्हटलं जातं, डायजेशन म्हटलं जातं. त्यानंतर आपल्या बॉडीमध्ये कोणती प्रोसेस चालू असते, आणखी रिप्रोडक्शनची, ही एक लाईफ प्रोसेस चालू असते. म्हणजेच काय, स्वतःसारखा दुसरा जीव निर्माण करायची प्रोसेस असते, रिप्रोडक्शनची, ही एक लाईफ प्रोसेस आपल्या बॉडीमध्ये असते. त्यानंतर एक्सक्रिशनची असते. एक्सक्रिशन म्हणजे काय असतं, की जे वेस्ट मटेरियल, आता डायजेस्ट केलं आपण फूड, परंतु काही ते फूड मधलं वेस्ट मटेरियल उरतं, ते वेस्ट मटेरियल रिमूव्ह करण्याची प्रोसेस म्हणजे कोणती असते रे, ती कोण परफॉर्म करतं, एक्सक्रिटरी सिस्टीम, एक्सक्रिशन ही प्रोसेस असते. ठीक आहे. त्यानंतर रेस्पिरेशनची प्रोसेस आहे. रेस्पिरेशन मध्ये काय करतो आपण, इनहेलिंग, ऑक्सिजन घेतो आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतो. तर ती काय असते, रेस्पिरेशनची प्रोसेस असते. ट्रान्सपोर्टेशन म्हणजे काय, तर ते काय होणं, सर्क्युलेटरी सिस्टीम असते, ब्लड सगळीकडे सप्लाय होणं, पूर्ण बॉडी पार्ट्सला जाणं. त्यानंतर आपण जे अन्न वगैरे घेतो ते सुद्धा काय होणं, ब्लडमध्ये मिक्स होणं, न्यूट्रिएंट्स ऑल सेल्सला प्रोव्हाइड करणं. तर ही सर्व प्रोसेस कोणती आहे, ट्रान्सपोर्टेशनची प्रोसेस आहे. आणि ह्या ज्या डिफरंट लाईफ प्रोसेस आहे आपल्या बॉडीमध्ये चालू असतात. तर नेक्स्ट आहे ऑर्गन सिस्टीम. आता ही आपली बॉडी आहे, मी आधी सांगितलं की ही बॉडी कशाची, खूप साऱ्या ऑर्गन सिस्टीम पासून बनलेली आहे. तर मग कोणकोणते ऑर्गन सिस्टीम आहे या बॉडीमध्ये, तर पहिलं काय दिलं त्यांनी, स्केलेटल सिस्टीम आहे. स्केलेटल सिस्टीम म्हणजे काय असतं, आता तुम्हाला माहिती आहे स्केलेटन असतं, सापळा असतो आपल्या बॉडीमध्ये. तो काय काम करत असतो, आपल्या बॉडीला काय करण्याचं, स्ट्रक्चर देण्याचं काम करतो. त्यानंतर जे इंटरनल ऑर्गन्स आहेत, इंटरनल ऑर्गनला प्रोटेक्ट करण्याचं काम कोण करत असतं, ही स्केलेटल सिस्टीम करत असते. तुम्ही हे 6वीला शिकलाय पा, स्केलेटल सिस्टीम, ह्युमन स्केलेटल सिस्टीम हा चॅप्टर होता आपल्याला. ठीक आहे. तर हे मस्क्युलर सिस्टीम आहे. मस्क्युलर सिस्टीम म्हणजे काय, तर मस्क्युलर सिस्टीम काय काम करते, बॉडीला सपोर्ट करण्याचं काम करते. त्यानंतर आपल्या बॉडीमध्ये हात असेल, पाय असेल, काय होतं रे, मुवमेंट होते, हात मानेमध्ये वगैरे मुवमेंट होते. म्हणजेच कशामुळे मुवमेंट होते, कोण हेल्प करते त्याला, ही मस्क्युलर सिस्टीम, मसल्स हेल्प करत असतात हे मुवमेंट वगैरे होण्यासाठी. त्यानंतर आहे डायजेस्टिव्ह सिस्टीम. आता ही डायजेस्टिव्ह सिस्टीम म्हणजे काय असतं, डायजेस्टिव्ह म्हणजे काय, तर आपण जे फूड घेतो ते फूड तोंडामध्ये काय होतं, तर बारीक ब्रेकडाऊन करण्याचं काम होतं. ते लहान लहान कणामध्ये त्याचे तुकडे केले जातात. त्याच्यानंतर मध्ये काय होतं, अन्नामध्ये म्हणजे लहान आतड्यामध्ये वगैरे जातं, पोटामध्ये जातं. त्याच्यानंतर जे न्यूट्रिएंट्स असतात ते काय केलं जातं, ऍब्झॉर्ब केले जातात. हे जे आपण फूड घेतो ते काय होतं, ब्लड मध्ये मिक्स होतं.
आणि न्यूट्रिएंट्स असतील ते सुद्धा काय होतील याच्यातून ऍब्झॉर्ब होतील. वॉटर असेल तर ते सुद्धा काय केलं जाईल, ऍब्झॉर्ब केलं जाईल. म्हणजे फूड डायजेस्टचं काम चालू असतं, ती असते डायजेस्टिव्ह सिस्टीम. काही डायजेस्टिव्ह आणि रेस्पिरेटरी सिस्टीम मी नंतर सांगणार आहे पहा एकदम डीप मध्ये, आता फक्त शॉर्टकट मध्ये. त्यानंतर रेस्पिरेटरी सिस्टीम काय आहे, रेस्पिरेटरी सिस्टीम म्हणजे काय काम करतं की आपण जे ऑक्सिजन वगैरे घेतो, ऑक्सिजन घेण्याचं काम करतं आणि त्याच्यानंतर वेस्ट गॅसेस म्हणजे कार्बन डायऑक्साईड वगैरे असेल ते काय करणं, रिलीज करण्याचं काम कोण करत असतं, ही रेस्पिरेटरी सिस्टीम करते. त्यानंतर नर्वस सिस्टीम. नर्वस सिस्टीम म्हणजे काय, तर आपण आता वेगवेगळे फंक्शन्स होतात पहा, जसं की मेंदू वेगळे काम करतो, तर आपण थॉट्स तो मुवमेंट करतो, सेन्सेशन करतो व्हर्च्युअली, म्हणजे जे बॉडी ऍक्टिव्हिटीज होतात त्यांना कंट्रोलमध्ये ठेवण्याचं काम कोण करत असतं, ही नर्वस सिस्टीम. म्हणजे पहा जसं की आता आपल्याला हाताला चटका लागला तर आपण काय करतो, ओरडतो किंवा ओरडतो, म्हणजे कंट्रोलिंगचं काम करायचं, सेन्सेशन होतं आपल्याला, ते सेन्सेशन कशामुळे होतं, या नर्वस सिस्टीम मुळे होतं. त्यानंतर आहे सर्क्युलेटरी सिस्टीम. आता सर्क्युलेटरी सिस्टीमचं काम काय पहा, तर आपण जे ऑक्सिजन घेतो, ऑक्सिजन घेतल्यानंतर रेस्पिरेटरी सिस्टीम थ्रू काय होतं, ऑक्सिजन आपल्या शरीरामध्ये येतं, मग ते त्यानंतर काय होतं, ब्लड मध्ये वगैरे मिक्स होतं आणि मग ते सगळ्या बॉडी पार्ट्सला पोहोचवण्याचं किंवा सगळ्या सेल्स पर्यंत पोहोचवण्याचं काम. त्याच्यानंतर आपण जे न्यूट्रिएंट्स घेतो, न्यूट्रिएंट्स सगळ्या सेल्स पर्यंत पोहोचवण्याचं काम कोणाचं असतं, या सर्क्युलेटरी सिस्टीमचं असतं पहा. ट्रान्सपोर्ट ऑक्सिजन, न्यूट्रिएंट्स अँड अदर सबस्टन्सेस टू द सेल्स. ओके, सो हे डिफरंट ऑर्गन सिस्टीम आपल्या बॉडीमध्ये अवेलेबल असतात. आता पहा न्यूट्रिशन काय असतं, त्यानंतर न्यूट्रिएंट्स काय असतात. आता न्यूट्रिशनची प्रोसेस मी तुम्हाला आधीच सांगितली की आपण काय करत असतो, आपल्या बॉडीची जी डिफरंट फंक्शन्स होतात ते फंक्शन्स परफॉर्म करण्यासाठी आपण काय घेतो रे, फूड घेतो आणि ते काय करतो, डिफरंट फंक्शन्स साठी यूज करतो. त्याच प्रोसेसला म्हटलं जातं न्यूट्रिशन. म्हणजे इन टेकिंग अ फूड अँड यूज इट फॉर द डिफरंट लाईफ प्रोसेस कॉल्ड ॲज न्यूट्रिशन. आता न्यूट्रिएंट्स म्हणजे काय, तर हे जे न्यूट्रिशन आहे ते होण्यासाठी आपण जे काही फूड घेतो त्या फूडलाच काय म्हटलं जातं, न्यूट्रिएंट्स म्हटलं जातं. पहा आपल्या बॉडीमध्ये एनर्जी कुठून मिळते किंवा आपल्या बॉडीमध्ये एनर्जी तयार कशी होते, तर कशामुळे तयार होत असते, फूडमुळे होत असते. त्याच्यानंतर ही फूड जे आहे किंवा एनर्जी जी आहे ती कशामध्ये मोजली जाते, तुम्हाला माहित आहे कशामध्ये असते, कॅलरीज मध्ये मोजली जाते. त्यानंतर हे आता न्यूट्रिएंट्स जे आहे त्याचे दोन टाईप पडतात पहा. दोन टाईप कोणते असतात, एक असतं मॅक्रो न्यूट्रिएंट आणि दुसरं असतं मायक्रो न्यूट्रिएंट. मॅक्रो आणि हे असतं मायक्रो न्यूट्रिएंट. तर मॅक्रो न्यूट्रिएंट जे असतात पहा, तर ते आपल्या बॉडीला जास्त प्रमाणामध्ये लागतात, ते न्यूट्रिएंटला म्हटलं तर मॅक्रो न्यूट्रिएंट. आणि मायक्रो म्हणजे काय, जे न्यूट्रिएंट्स आपल्याला कमी प्रमाणामध्ये लागतात त्याला काय म्हटलं तर मायक्रो न्यूट्रिएंट्स म्हटलं जातं. जसं की आता मॅक्रो कोणते, कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, प्रोटीन्स, हे जे न्यूट्रिएंट्स आहेत ते आपल्याला डेली लागत असतात पहा किंवा जास्त प्रमाणात लागतात, त्यामुळे त्यांना मॅक्रो न्यूट्रिएंट्स मध्ये येतात. आणि मायक्रो म्हणजे कमी प्रमाणात, जसं की आता विटॅमिन्स आहे, मिनरल्स आहे, तर ते कमी प्रमाणामध्ये घेतले तरी चालतात, ते येतात मायक्रो न्यूट्रिएंट मध्ये. ठीक आहे, फरक लक्षात आला. मॅक्रो म्हणजे जास्त प्रमाणात लागणारे आणि मायक्रो म्हणजे कमी प्रमाणामध्ये लागणारे न्यूट्रिएंट. तर मग आता हे जे मॅक्रो न्यूट्रिएंट्स आहेत ते आपल्याला या लेक्चरमध्ये पाहिजेत पहा. तर कोणकोणते आहेत, कार्बोहायड्रेट्स आहे, प्रोटीन्स आहे, फॅट आहे. कार्बोहायड्रेट्स म्हणजे काय असतं, कर्बोदके, याला मराठीमध्ये काय म्हटलं जातं, कर्बोदके म्हटलं जातं. प्रोटीन म्हणजे काय, प्रथिने. आणि फॅट म्हणजे जे काही स्निग्ध पदार्थ असतील तर त्याला काय म्हटलं जातं, फॅट्स म्हटलं जातं. ठीक आहे, तर आता हे कार्बोहायड्रेट्स आहेत, आपल्या बॉडीला सगळ्यात जास्त काय लागत असतं पहा, कार्बोहायड्रेट लागलं असतं. आणि हे कार्बोहायड्रेटलाच आपल्या बॉडीचं काय म्हटलं जातं, मेन सोर्स म्हटलं जातं. मग हे कार्बोहायड्रेट्स आता कशामध्ये मिळतं, आपण जे मिल्क घेतो, त्यानंतर आपण जे फ्रुट्स खातो, जॅगरी असेल, त्यानंतर शुगर, केन शुगर आहे, त्यानंतर व्हेजिटेबल्स आहे, पोटॅटो, स्वीट पोटॅटो, स्वीट मीट्स असेल, व्हीट असेल, मेज असेल, ज्वार असेल, राईस असेल, या सगळ्या गोष्टींपासून आपल्याला काय मिळत असतं, कार्बोहायड्रेट्स मिळत असतं. आणि जे कार्बोहायड्रेट आहे ते आपल्याला पाहायचं, आपण जर 1 ग्रॅम खाल्लं तर 4 किलो कॅलरी पर ग्रॅम एवढी एनर्जी आपल्याला कार्बोहायड्रेट मधून मिळत असते. 4 किलो कॅलरी पर ग्रॅमला 4 किलो कॅलरी कार्बोहायड्रेटचं. ठीक आहे, तर हे मेन सोर्स आहे. आणि खाली जे एक्झाम्पल दिले, हे जर खाल्ले तर आपल्याला याच्यामधून काय मिळतं, कार्बोहायड्रेट्स मिळतं. त्यानंतर प्रोटीन्स आहे.
प्रोटीनचं काम काय आहे पा, ते काय काम करतं, एनर्जी प्रोव्हाइड करण्याचं काम करतं. त्याच्यानंतर काय, आपली जी हेअर्स वगैरे असते ग्रोथचं काम असतं, आणि आपल्या बॉडीमध्ये जे डिफरंट एन्झाईम प्रोड्यूस होत असतील ते एन्झाईम प्रोडक्शनचं काम कोणाचं असतं, या प्रोटीन्सचं असतं. मग हे प्रोटीन किंवा प्रथिने कशा कशापासून मिळतात, तुम्हाला म्हटलं आता पा की अन्नामध्ये रोज काय पाहिजे, कडधान्य, थोडंफार प्रमाणामध्ये कडधान्य पाहिजे असतं. कारण का, हे जे प्रोटीन्स आहे ते काय होत असतात, रिमूव्ह होत असतात आपल्या बॉडीमधून. तर त्याच्यासाठी ते घेण्यासाठी दररोज आपल्या अन्नामध्ये काय पाहिजे असते, प्रोटीन घ्यायची गरज असते, म्हणजे कडधान्य वगैरे पदार्थ घेतले पाहिजे. तर कोणते कोणते पदार्थ आहे ज्याच्यातून आपल्याला प्रोटीन मिळतं, मीठ आहे, एग्स आहे, फिश आहे, नट्स आहे, सीड्स आहेत, बीन्स आहे. तर या पदार्थामधून आपल्याला काय मिळत असतं, प्रोटीन्स मिळत असतं. त्यानंतर आहे पा फॅट. तर फॅट्स तुम्हाला माहित आहे कशा कशापासून मिळतं, हे जे ऑइली फूड्स, तेलकट पदार्थ आपण जे खातो, ऑइल्स असेल, घी असेल, तर याच्यापासून आपल्याला काय मिळतं, फॅट्स मिळत असतात, स्निग्ध पदार्थ मिळतात. ते फॅटचं काम काय आहे, एनर्जी प्रोव्हाइड करण्याचं आहे. त्यानंतर फॅट सोल्युबल्स विटॅमिन असेल ते ऍब्झॉर्ब करण्याचं. इंटरनल ऑर्गन्स जे आहेत आपल्या बॉडीमध्ये, इंटरनल ऑर्गन्स असतात, कोणकोणते इंटरनल ऑर्गन येतात पहा, हे जे लंग्स आहे, हार्ट आहे, ते सर्व इंटरनल ऑर्गन आहेत. त्यांना सपोर्ट करण्याचं काम सुद्धा कोण करतं, हे फॅट्स करत असतात. ठीक आहे. तर नेक्स्ट पॉइंट आहे डायजेस्टिव्ह. आता पहिली जी आहे तुम्हाला समजेल इथे, ती कोणती सिस्टीम आहे रे, डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे. ही आहे डायजेस्टिव्ह सिस्टीम. आणि ही जी नेक्स्ट पिक्चर आहे तर ती कोणती सिस्टीम आहे, रेस्पिरेटरी सिस्टीम. रेस्पिरेटरी सिस्टीम. आता तुम्हाला बुक मध्ये तुम्ही पाहिलं असेल, तुम्हाला रेस्पिरेटरी सिस्टीमचे डायग्राम दिलेले आहे आणि त्याची नावं तुम्हाला द्यायला लावले आहेत, लेबल करायला लावलेले आहेत. ठीक आहे, ते आपण पाहणार आहोत. तर डायजेस्टिव्ह सिस्टीम आपण वन बाय वन पाहू. डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये कोणकोणते पार्ट्स येतात, तर माउथ येतं. त्यानंतर माउथच्या खालचा पार्ट कोणता आहे, फॅरिंग्स येतो. त्यानंतर ही त्याला जोडलेला आहे पा ओसोफॅगस. ओसोफॅगस म्हणजे काय असतं, अन्ननलिका असते ओसोफॅगस. त्याच्यानंतर खाली काय आहे, स्टमक येते. त्यानंतर पॅनक्रियाज असेल, स्मॉल इंटेस्टाईन आहे, लार्ज इंटेस्टाईन आहे, आणि त्यालाच खाली जोडलेला आहे रेक्टम आहे, ऍनस आहे, आणि ही लिव्हर, गॉल ब्लॅडर. हे सगळे पार्ट्स काय आहेत, डायजेस्टिव्ह सिस्टीमचे आहेत. त्यात रेस्पिरेटरी सिस्टीमचे पार्ट्स काय आहेत पा, नाक जे आहे, नाकच्या मागचा जो पार्ट आहे त्याला काय म्हटलं जातं, नेसल कॅव्हिटी म्हटलं जातं. त्यानंतर त्याच्या पुढचा खालचा भाग जर असेल त्याला फॅरिंग्स म्हटलं जातं. त्यानंतर खालचा, त्याच्या खाली येतो तो लॅरिंग्स येतो. त्यानंतर त्याला काय जोडलं जातं, ट्रॅकिया असतात, म्हणजे जी आपली श्वसन नलिका असते तिथून स्टार्ट होते, तर ते लॅरिंग्स आहे, ट्रॅकिया आहे. आणि हे जे ट्रॅकिया आहे ते कुठे जोडलेलं आहे, तर लंग्सला जोडलं आहे, लेफ्ट अँड राईट लंग्स. आणि त्यानंतर पुढे हे काय होतात, ते दोन पार्ट मध्ये जी सिस्टीम आहे किंवा लंग्स जे आहे, ट्रॅकिया दोन पार्ट मध्ये कन्वर्ट झालेले आहेत. तर हे दोन पार्ट कोणते, ब्रॉन्काइज म्हटलं त्यांना. आणि त्याच्यानंतर पुढे हे अल्वेलाइज असतं, हे लहान लहान जाण्यासारखं दिसतंय तुम्हाला, त्याला काय म्हटलं जातं, अल्वेलाई म्हटलं जातं. आणि हे जे छोटे छोटे भाग आहेत त्यांना काय म्हटलं जातं, ब्रॉन्कियल्स म्हटलं जातं. आणि खाली हा जो लंग्सच्या खाली पडदा जो आहे त्याला काय म्हटलं जातं, डायफ्रॅगम म्हटलं जातं. तर हे आहे रेस्पिरेटरी सिस्टीम. आता आपण पाहू की डायजेस्टिव्ह सिस्टीम आणि रेस्पिरेटरी सिस्टीम याचं फंक्शन कसं चालतं. ओके, सो ही डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे. तर आपण काय करतो, फूड घेतो. तर फूड घेतल्यानंतर काय होतं, माउथ मध्ये आपण टीथने काय करतो, ते फूडला ब्रेक डाऊन करतो, लहान लहान कणामध्ये त्याचं काय करतो, कन्व्हर्जन करतो. त्यानंतर मग फूड मध्ये काय होतं की सलायवा मिक्स केलं जाते, सलायवा ग्लँड थ्रू काय होते, सलायवा मिक्स केले जाते. आणि नंतर मग जे फूड आहे ते काय होतं, फॅरिंग्स थ्रू ऑसोफॅगस मध्ये येतं, अन्ननलिकेमध्ये येतं. आणि अन्ननलिकेमधून तो कुठे येत असतं, स्टमक मध्ये येतं. आता स्टमक मध्ये काय होतं, तुम्हाला माहित आहे की डिफरंट ऍसिड्स क्रिएट होतात. कशासाठी, हायड्रोक्लोरिक ऍसिड वगैरे क्रिएट होतात. तर का बरं, कारण आपण जे फूड घेतो ते फूडचं डायजेशन करण्यासाठी काय होत असतात, डिफरंट ऍसिड्स इथे क्रिएट केले जातात. आणि त्याच्यामुळे हे जे स्टमक आहे ते काय असतं, ऍसिडिक असतं, किंवा हे फूड जे आहे स्टमक मध्ये काय बनत असतं, ऍसिडिक बनत असतं. ठीक आहे. त्यानंतर हे जे अन्न आहे ते लहान कणामध्ये झालं, डायजेस्ट झाल्यानंतर मग काय जातं, स्मॉल इंटेस्टाईन मध्ये जातं. मग ते स्मॉल इंटेस्टाईन मधून काय केलं जातं, ते ब्लड मध्ये ऍब्झॉर्प्शनचं काम केलं जातं. न्यूट्रिएंट्स वगैरे असतील ते काय केलं जातं, ऍब्झॉर्ब केलं जातं. त्यानंतर मग ते लार्ज इंटेस्टाईन मध्ये जातं. काही जर ऑटर वगैरे त्याच्यामध्ये फूड मध्ये राहिलं असेल तर ते काय केलं जातं, ते ऑटर सुद्धा काय केलं जातं, ऍब्झॉर्ब केलं जातं. आणि त्यानंतर जे वेस्ट मटेरियल उरलेलं आहे ते काय केलं जातं, रेक्टम, ऍनस कडे, आणि त्याच्यानंतर एक्सक्रिटरी सिस्टीम मध्ये काय केलं जातं, पाठवलं जातं. ठीक आहे, वेस्ट मटेरियल एक्सक्रिटरी सिस्टीमला पाठवलं जातं. तर ही आहे डायजेस्टिव्ह सिस्टीम. आता डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये पहा, आपण जे कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स अँड फॅट्स आधी पाहिलं होतं, जे मॅक्रोन्यूट्रिएंट्स आहेत ते घेतो. आणि हे जे डायजेस्ट झाल्यानंतर, कार्बोहायड्रेट डायजेस्ट झाल्यानंतर काय तयार होतं रे,
ग्लुकोज तयार होत असतं. प्रोटीन्स डायजेस्ट झालं तर ते काय बनतं, अमायनो ऍसिड बनतं. आणि फॅट्सचं डायजेशन झाल्यानंतर ते काय बनवतं, फॅटी ऍसिड बनवतो. कार्बोहायड्रेट बनवतो ग्लुकोजला, त्यानंतर प्रोटीन्स पासून बनतं अमायनो ऍसिड आणि फॅट्स पासून बनतात फॅटी ऍसिड. ठीक आहे, तर ही आहे डायजेस्टिव्ह सिस्टीम. आता रेस्पिरेटरी सिस्टीम. मग रेस्पिरेशन माहित आहे. रेस्पिरेशनची प्रोसेस म्हणजे काय असते रे, रेस्पिरेशन. रेस्पिरेशन म्हणजे काय असतं, इनहेलिंग ऑक्सिजन अँड एक्सहेलिंग कार्बन डायऑक्साइड. म्हणजे ऑक्सिजन घेतलं जातं आणि कार्बन डायऑक्साइड काय केलं जातं, रिलीज केलं जातं. या प्रोसेसला म्हणतात रेस्पिरेशन. ओके, सो ही रेस्पिरेशन. आता ऑक्सिजन तर आपण बाहेरून घेतो, पण हा कार्बन डायऑक्साइड येतं कुठून आपल्या बॉडीमध्ये, तर ते आपल्याला पाहिजे. पण आता हे जे कार्बन डायऑक्साइड आपण ऑक्सिजन घेतो, ऑक्सिजन घेतल्यानंतर ते कुठे जातं, ते जातं लंग्स मध्ये. ठीक आहे, लंग्स मध्ये जातं. त्याच्यानंतर मग हे ऑक्सिजन काय होतं, ब्लड मध्ये वगैरे मिक्स होऊन सगळ्या सेल्स पर्यंत पोहोचवलं जातं. परंतु आता पहा, आपली एनर्जी आपल्या बॉडीमध्ये काय होत असते, एनर्जी तयार होते. मग ती एनर्जी फक्त कशापासून तयार होते, तुम्हाला आतापर्यंत माहित असेल की आपण म्हणतो एनर्जी तयार होते फक्त फूड पासून. तर त्याला फक्त फूड लागतं की एनर्जी प्रोड्यूस होण्याला, फक्त फूड लागत नाही, तर काय लागत असतं, तिथे ऑक्सिजन लागत असतं. एनर्जी तयार होण्यासाठी आपल्याला एनर्जी प्रोडक्शन जर करायचं असेल तर त्याला काय लागतं, फूड प्लस काय लागत असतं, ऑक्सिजन लागतं. आणि हे दोन्ही मिळून बनत असते एनर्जी. ओके, सो आता हे कार्बन डायऑक्साइड, आता ह्याचं रिलेटेड कार्बन डायऑक्साइडचं कसं, तर आपण आता हे जे अन्न घेतलं, अन्न काय होतं, सेल्स मध्ये वगैरे जात असतं. सगळ्या बॉडी म्हणजे आपण पोटामध्ये वगैरे गेलं, त्याच्यानंतर मग काय ते डायजेस्ट झालं, ब्लड मध्ये मिक्स झालं, मग ते कुठे जाणार आहे, ते न्यूट्रिएंट सेल्स मध्ये जाणार. आणि सेल्स मध्ये गेल्यानंतर ते काय करत असतात, ऑक्सिजन वगैरे ब्लड्स मध्ये मिक्स झाल्यानंतर ऑक्सिजन सुद्धा कुठे येतं, सेल्स मध्ये येतं. आणि त्याच्यानंतर बनते एनर्जी. आणि एनर्जी मध्ये काय होतं, फूड ऑक्सिजन घेतल्यानंतर कार्बन डायऑक्साइड काय होत असतो, या प्रोसेसमध्ये रिलीज होत असतो. एनर्जी प्रोडक्शनच्या प्रोसेसमध्ये काय होतो, कार्बन डायऑक्साइड रिलीज होतो. आणि तोच हा जो कार्बन डायऑक्साइड असतो, मग तो कुठे येतो, लंग्स मध्ये येतो. आणि मग कुठे सोडला जातो, नाकावाटे बाहेर सोडला जातो. अशा प्रकारे आपल्याला बॉडीमध्ये आपण ऑक्सिजन घेतो आणि कार्बन डायऑक्साइड कुठून तयार होतो, जी एनर्जी प्रोडक्शनची प्रोसेस आहे त्याच्यापासून एक बाय प्रोडक्ट किंवा रिलीज होत असतो कार्बन डायऑक्साइड. आणि तो कार्बन डायऑक्साइड मग आपण शरीराच्या बाहेर सोडत असतो. ठीक आहे, तर ही आहे रेस्पिरेटरी सिस्टीम. आता हे जे रेस्पिरेशन आहे पहा, तर रेस्पिरेशन दोन टाईपचं असतं. रेस्पिरेशन कोणतं, बॉडी रेस्पिरेशन असतं आणि सेल्युलर रेस्पिरेशन. बॉडी रेस्पिरेशन म्हणजे मी आता सांगितलं, इनहेलिंग ऑक्सिजन, एक्सहेलिंग कार्बन डायऑक्साइड, म्हणजे ऑक्सिजन घेणे आणि कार्बन डायऑक्साइड बाहेर सोडणे, ते बॉडी रेस्पिरेशन. पण दुसऱ्या टाईपचं एक रेस्पिरेशन असतं सेल्युलर रेस्पिरेशन, जे कशासाठी असतं पहा, आता सांगितलं एनर्जी प्रोडक्शन होतं आपल्या बॉडीमध्ये. तर हे जे एनर्जी प्रोडक्शनची प्रोसेस आहे, तर त्याच्यामध्ये जे अन्न घेतो आपण, कार्बोहायड्रेट्स घेतो, ते ऑक्सिडाइज करतं, सेलमध्ये ऑक्सिडायझेशन होतं. तर त्याच प्रोसेसला काय म्हटलं जातं, सेल्युलर रेस्पिरेशन. म्हणजे आपण जे अन्न सेल्स मध्ये गेलेलं आहे, न्यूट्रिएंट सेल्स मध्ये गेलंय, त्याच्यानंतर मग ते न्यूट्रिएंट्स आहे आणि ऑक्सिजन सुद्धा काय झाला, सेल मध्ये आला. मग त्या दोघांचं काय होणार, ऑक्सिडायझेशन होणार. आणि ऑक्सिडायझेशन होऊन काय तयार होणार, प्रोडक्शन होणार एनर्जीचं. आणि हीच जी प्रोसेस आहे तिला काय म्हटलं जातं, सेल्युलर रेस्पिरेशन. सेल्युलर रेस्पिरेशन हे दोन टाईपचे आहेत पहा, एरोबिक रेस्पिरेशन आहे आणि अनएरोबिक रेस्पिरेशन आहे. तर एरोबिक रेस्पिरेशन म्हणजे आपण जी एनर्जी तयार करणार, ते एनर्जी आहे जर इन द प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन, म्हणजे ऑक्सिजनच्या प्रेझेन्स मध्ये झाली, तर त्या प्रोसेसला काय म्हटलं येईल, एरोबिक रेस्पिरेशन म्हटलं येईल. परंतु ही जर प्रोसेस एनर्जी प्रोडक्शनची प्रोसेस मध्ये ऑक्सिजन जर यूज केला नाही किंवा इन द अब्सेन्स ऑफ ऑक्सिजन झाली प्रोसेस, तर त्याला काय म्हटलं येईल, एनएरोबिक रेस्पिरेशन म्हटलं येईल. सेल्युलर रेस्पिरेशन म्हणजे काय, मी परत एकदा सांगते. आपल्या बॉडीमध्ये काय एनर्जी प्रोडक्शन होत असतं, तर एनर्जी प्रोडक्शन होण्यासाठी काय लागत असतं, फक्त फूड नाही, तर फूड प्लस काय लागतं, ऑक्सिजन लागतं. मग हे जे फूड आहे म्हणजे कार्बोहायड्रेट्स वगैरे असेल ते, आणि हे ऑक्सिजन, या दोघांचं काय होतं, ऑक्सिडेशनची प्रोसेस होते. हे दोघं काय होतात, ऑक्सिडाइज्ड होतात. आणि ऑक्सिडाइज कशामध्ये होत असतं, ते सेल्स मध्ये होत असतं, सेल्स मध्ये होतात. आणि मग काय तयार होत असते, एनर्जी तयार होते. ठीक आहे, तर ही एनर्जी तयार होती, हीच जी प्रोसेस आहे त्याला काय म्हटलं जातं, सेल्युलर रेस्पिरेशन म्हटलं जातं. दोन टाइप्स आहे याचे, एरोबिक रेस्पिरेशन आणि एनएरोबिक रेस्पिरेशन. एरोबिक रेस्पिरेशन म्हणजे ही जी वरची प्रोसेस मी सांगितली एनर्जी प्रोडक्शनची, जर इन द प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन झाली तर त्याला एरोबिक म्हटलं येईल. आणि जर त्याचा तिथे ऑक्सिजनचा अब्सेन्स असेल किंवा ऑक्सिजन यूज केलेलं नसेल, तर त्या प्रोसेसला काय म्हटलं येईल,
इन एरोबिक रेस्पिरेशन म्हटलंय. ठीक आहे, तर आजच्या लेक्चरमध्ये आपण एवढेच पॉईंट पाहणार आहोत. पुढची जी एनर्जी प्रोडक्शनची डिटेल प्रोसेस आहे, त्याची काही स्टेप्स आहेत ते आपण नंतरच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. तर आजचं लेक्चर आवडलं असेल तर नक्की लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.